MPSCची तयारी करणाऱ्या मुलीला सकाळी सकाळी तिच्या फोनवरती एक फोन येतो. त्या फोनवरून पलीकडून बोलत असतो तो तिचा अडाणी बाप. कापऱ्या आणि थरथरत्या आवाजात तो बाप तिला विचारतो, ताईडे, अगं आत्ताच सकाळी बातम्यांना पाहिलं, MPSCचा कुठला तरी निकाल आलाय वाटतं. तुझा आला का निकाल? आधीच रात्रभर रडलेली, सुजलेले डोळे आणि बसलेला घसा या अवस्थेत ती तायडी उत्तर देते, नाही हो बाबा, माझा नाही निकाल आला. त्या बापाला माहिती नसतं कशाची परीक्षा झाली, कुठला निकाल आला. त्यांनी फक्त एवढंच पाहिलेलं असतं की TV वरच्या बातम्यांमध्ये काही मुलं झळकत आहेत, गुलालाच्या रंगात रंगलेली आहेत, त्यांच्या मुलाखती चालू आहेत, सगळीकडे मिरवणूक आणि धिंगाणा आणि बराच असा एखादा सण असल्यासारखा उत्सव सुरू आहे. आणि त्या बापाला असं असते, माझी तायडी जी बाहेर शहरात राहून अभ्यास करते तिचा निकाल आलाय का हे मला जाणून घ्यायचं आहे. त्या तायडीसाठी हे खूप अवघड असतं. आपल्या वडिलांना हे समजावून सांगणं की माझा निकाल नाही आला, तो का नाही आला आणि माझा निकाल नक्की कधी येईल. तरीही त्या वेड्या बापाला एक आस असतेच आणि तो बाप त्या तायडीला विचारतो, तुझं कधी होणार ग तायडे? तू दिली नव्हती का ही परीक्षा? यावर काय उत्तर द्यावं हे त्या तायडीला सुचत नाही. पण तेवढ्यातही स्वतःला सावरून ती तायडी म्हणते की नाही बाबा, ही परीक्षा मी दिली नव्हती. माझी परीक्षा आहे पुढच्या 4 महिन्यांनी आहे. 28 एप्रिलला मी हीच परीक्षा देणार आहे. त्या बापाच्या मनात कुठेतरी एक आशा निर्माण होते आणि तो बाप विचारतो, म्हणजे 28 एप्रिल नंतर तुझा निकाल येईल का? त्यावेळी ती तायडी परत त्यांना समजावून सांगते की नाही हो बाबा, 28 एप्रिलला एक परीक्षा द्यायची आहे, त्याच्यानंतर 2-3 महिन्यांनी एक परीक्षा द्यायची आहे, त्याच्यानंतर मला तोंडी परीक्षा द्यायची आहे आणि मग माझा निकाल येणार आहे. आता तो बाप काहीसा काळजीत पडतो. त्याला समजतं की तायडीचा निकाल यायला अजून 1 वर्षभर तरी जाणार आहे आणि अजून 1 वर्ष मला त्या लोकांना तोंड द्यावं लागणार आहे जे लोक विचारतात, अरे तुझ्या मुलीचं काय झालं, तिच्या लग्नाबद्दल तू काही विचार करतोयस की नाही, मुलीची जात आहे, किती दिवस बाहेर ठेवणार. 4 तोंड 4 प्रकारचं वाक्य बोलतात, त्यांना काय सांगायचं. पण तरी सुद्धा धीर धरून तो बाप तायडीला म्हणतो, बरं बरं असू दे, तू नको काळजी करू, आम्ही सगळे निवांत आहोत, तू नीट राहा. तो बाप फोन ठेवतो, पण ही तायडी मात्र विचारात पडते. अशा कितीतरी तायड्या आणि कितीतरी दादांची अवस्था राज्यसेवेचा निकाल आल्यानंतर झाली असेल. आयुष्यातली ऐन उमेदीची वर्ष, ज्या वेळेला आपल्या रक्तामध्ये एक वेगळीच सळसळ असते, आपल्यामध्ये एक वेगळा जोश असतो, ज्या आयुष्यातल्या ज्या वयामध्ये, ज्या कालावधीमध्ये जिथे लाथ मारेल तिथे पाणी काढण्याची आपल्यात धमक असते, तो एवढा मोठा कालावधी आपण एका परीक्षेसाठी घातलेला असतो. येणाऱ्या इतक्या सगळ्या अडचणी, एवढे सगळे अशा प्रकारचे लोक ज्यांनी जणू या पृथ्वी तलावरती अवतारच आपल्याला त्रास देण्यासाठी घेतला आहे, आणि बाकीच्या किरकोळ अडचणी त्यांच्याबद्दल तर बोलायलाच नको. हे एक चक्रव्यूह असतं ज्याच्यामध्ये आपण अडकत जातो, जिथून बाहेर पडण्याचा मार्ग मिळत नाही. आणि जेव्हा असा कुठला तरी रिझल्ट येतो आणि त्या रिझल्टमध्ये आपलं नाव नसतं, त्याच्यानंतर एक अशी अवस्था होते की कोणाशी बोलावं हे कळत नाही आणि बोलायला कोणी असेल तर बोलायचं मनही होत नाही. एकट्यानेही बसावंसं वाटत नाही आणि सगळ्यांसोबतही बसावंसं वाटत नाही. मनातून फक्त एकच आवाज येत असतो की मोठ्याने रडावंसं वाटतंय, ओरडावंसं वाटतंय, हा संघर्ष माझ्याच वाट्याला का आलाय. खूप विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे झालं असेल. स्ट्रगल प्रत्येकाचाच मोठा असतो, जो सक्सेसफुल होतो त्याचा सुद्धा, आणि ज्याला यशाने अगदी थोडक्यात हुलकावणी दिलेली असते त्याची सुद्धा. पण फरक हा असतो की ज्याचं त्या लिस्टमध्ये नाव असतं त्याचा गाजावाजा होतो
आणि ज्याने इतकी मेहनत घेतलेली असते पण त्या लिस्टमधून जो बाहेर असतो त्याच्या वाट्याला पुन्हा एकदा पुढचे 1-2 वर्ष तोच संघर्ष पुन्हा एकदा झेलण्याचं दुःख म्हणा किंवा वेदना म्हणा किंवा आणखी काही म्हणा ते आलेलं असतं. आणि हे जे आपल्या वाट्याला आलेलं आहे ते निमूटपणे सहन करावं लागणार असतं. MPSCचा रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे लोक दिसतात. एक ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते त्यांच्या आनंदात असतात. दुसरे असतात ज्यांना यशाने थोडक्यात हुलकावणी दिलेली असते. काहींचा पहिला प्रयत्न असतो तर काहींचा अगदी 6वा 7वा 8वा 9वा 10वा आपल्याला माहिती नाही की कितवा प्रयत्न असेल. पण जेव्हा आपल्या आजूबाजूचे लोक हे सगळे आनंदात आहेत, ते ज्यावेळेला त्यांच्या सेलिब्रेशनमध्ये दंग आहेत, आपण आपल्या मित्रांसाठी जरी आनंदी असलो तरी आपलं झालं नाही हे दुःख आपल्याला लपवता येत नाही. अशा वेळेला असं एक असतं की समजतच नाही की घरातल्यांना बोलावं न बोलावं, इथे थांबावं की पुन्हा एकदा ट्राय करावं. इतका सगळा गोंधळ डोक्यात सुरू असतो आणि मग सुचत नाही की आता इथून पुढे काय, पुन्हा नव्याने सुरुवात आहे की पुन्हा परत हे सगळं बंद करायचं आहे, वेगळा मार्ग निवडायचा आहे की काय आणि काय. असंख्य प्रश्न डोक्यात असतात. आणि अशा वेळेलाच नातेवाईक त्यांचं काम जे असतं ते अगदी चोखपणे बजावत असतात. वारंवार फोन करून विचारतील, अरे निकाल आला, आमच्या इथला हा मुलगा झाला, अरे मी टी व्हीवरती त्याची मुलाखत पाहिली, अरे राज्यात पहिला आलेला मुलगा तुला माहिती आहे का, तो तुझ्या ओळखीचा आहे का. आणि काही तर असे असतात ज्यांना माहिती असतं की तुम्ही ती परीक्षाच दिलेली नाही आहे तरीसुद्धा ते तुम्हाला फोन करून जाणून बुजून विचारतील, काय रे तुझं नाव आलं का लिस्टमध्ये. फक्त आपल्या जखमांवरती मीठ चोळण्याचं काम हे लोक करत असतात. बरं, हा विषय बोलायला घेण्याचं कारण काय, कसं आहे ना की ज्यावेळेला कोणाचं तरी सिलेक्शन होतं त्याची स्ट्रगल स्टोरी आपण पाहतो किंवा त्याचं सेलिब्रेशन आपण पाहतो. जी नवीन मुलं असतात, जी अजून या प्रवासाकडे वळण्याच्या तयारीत असतात, ज्यांनी अजून सुरुवात केलेली नसते पण त्यांना एक आकर्षण असते MPSCचं, ती मुलं हेच एक चित्र पाहतात. त्यांना तो गुलाल दिसतो, त्यांना ते सेलिब्रेशन दिसतं आणि त्यांना असं वाटतं की मला हा दिवस माझ्या आयुष्यामध्ये पाहिजे. आणि याच्यात चुकीचं असं काहीच नाही. पण तो एक दिवस येण्यासाठी जो काही त्रास आत्तापर्यंत झालेला असतो, जी काही मेहनत आत्तापर्यंतची त्याच्या पाठीमागे असते, ती जर हिडन राहिली, ती जर लपून राहिली आणि त्याच्यामध्ये तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजे ते शिखर गाठण्यासाठी किती वेळा खाली पडावं लागले हे जर त्या मुलांपर्यंत पोहोचलं नाही तर सुरुवात अशी असते की हा मला करायचं आणि एकदा तिथे येऊन अडकलो की मग बरीच मुलं अगदी चुकीचा मार्गसुद्धा निवडतात आणि आयुष्य संपवण्याचा विचार करतात. गव्हर्नमेंटने आणलेली जी नवीन पॉलिसी आहे कोचिंग क्लासेसबद्दलची, कोचिंग इन्स्टिट्यूटबद्दलची, ती मला फार आवडली. कारण मुलांना खूप मोठी आश्वासनं देऊन आणि तुमचा रँक येईल वगैरे वगैरे सांगून ज्यावेळेला मुलं कुठलाही क्लास जॉईन करतात आणि नंतर अपेक्षित यश मिळत नाही त्यावेळेला मुलं टोकाचं पाऊल उचलतात. आणि ही खरंच एक गंभीर बाब आहे. जेव्हा तुम्ही MPSCकडे वळताय, UPSCकडे वळताय, तुम्हाला एक अधिकारी बनायचं आहे तर तुम्ही मेंटली इमोशनली स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे. तुम्हाला यश अपयश दोन्ही पचवता येणं गरजेचं आहे. पण जेव्हा आपण पाहतो की सातत्याने येणारं अपयश आहे आणि त्याला आपल्याला फेस करायचं आहे आणि त्यातच ज्यावेळेला असे रिझल्ट येतात त्यावेळेला म्हणजे कालची रात्र खूप लोकांसाठी अशी असेल की एका क्षणासाठी सुद्धा डोळा लागला नसेल. खूप सगळे विचार, किती लोकांना तोंड द्यायचं आहे, भविष्यात पुढे काय आहे. कितीतरी मुलं मुली असे असतील ज्यांना एकच वर्ष शेवटचं दिलेलं आहे, एक शेवटची संधी दिलेली आहे की यावेळी झालं तर ठीक, नाही झालं तर परत घरी यावं लागेल. लग्नाचा विचार आहे, नाही तर तुला नोकरी करावी लागेल. काही जणांसमोर तर असेही ऑप्शन असतील की ज्या क्षेत्रामध्ये त्यांना कधीच इंटरेस्ट नव्हता ती कामं त्यांना करावी लागणार असतील. बऱ्याच गोष्टी असतात. घरच्यांच्या अडचणी वेगळ्याच असतात. आणि काही लोक इतके तरी नशीबवान असतील की त्यांचे आईवडील, त्यांचे पालक त्यांना असं म्हणत असतील की हां चल, नाही झालं ना काही हरकत नाही, तू परत एकदा प्रयत्न कर. पण प्रत्येकाच्याच नशिबी ते सुख असतंच असं नाही, तो सपोर्ट असतोच असा नाही. एक मुलगी म्हणून म्हणा किंवा एक मुलगा असताना एक जबाबदारी जी अंगावरती येते त्या नात्याने म्हणा, हा जो स्ट्रगल असतो हा बऱ्याच जणांना माहिती नसतो. जे जिंकतात त्यांच्यासाठी उभे राहणारे खूप जण असतात
पण जे जिंकण्याच्या अगदी जवळ जाऊन थांबलेले असतात आणि ती एक रेषा क्रॉस करणं ज्यांना जमलेलं नसतं, त्यांच्याकडे आजच्या दिवशी कोणीच पाहत नसतं. आणि त्यांच्यासाठी थोडंसं बोलावंसं वाटलं. खरं तर ज्यावेळेला अशी सिच्युएशन येते ना, त्यावेळेला करायला काय पाहिजे, तर मला विचाराल तर मला असं वाटतं की मनसोक्तपणे व्यक्त व्हा. रडावंसं वाटतंय रडा, जे काही करावंसं वाटतंय फक्त स्वतःला हार न पोहोचवता, स्वतःचं शारीरिक मानसिक कसलेही नुकसान करून न घेता. रडणं म्हणजे मानसिक नुकसान नसतं, ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला जे काही वाटतंय आणि ज्याच्याशी कोणाशी बोलावंसं वाटतंय ना, त्याच्याशी सगळं मनातलं बोलून टाका. कारण जर तुम्ही आज व्यक्त झालात तर तुम्ही उद्या उठून परत एकदा लढण्यासाठी सज्ज व्हाल. मग ती तुमची MPSCची पुढची लढाई असेल किंवा तुम्ही याच्यातून बाहेर पडून दुसरं काहीतरी करण्याचा निर्णय घेत असाल. कुठे जरी तुम्हाला जायचं असेल तरी तुम्हाला ठामपणे एक निर्णय तर घ्यावाच लागणार आहे. आणि त्याच्यासाठी आधीचं जे काही डोक्यात साचलेलं आहे ते बाहेर येणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि ते बाहेर येण्यासाठी तुम्ही व्यक्त होणं गरजेचं आहे. जर तुम्ही अशा कम्फर्टमध्ये नसाल की तुम्हाला कुठेच बोलावंसं नाही वाटत आहे, कोणीच असं नाही आहे की ज्याच्या सोबत तुम्ही बोलू शकाल, व्यक्त होऊ शकाल, तर स्वतःशी बोला. मोबाईलवरती ते रेकॉर्ड करा किंवा तुम्हाला जे काही वाटतंय ते लिहून काढा एका पेपरवरती. पण त्या फिलिंग्सना आतमध्ये दाबून ठेवू नका. आणि जर तुम्ही ते तसं करत असाल तर तुम्ही जेव्हा परत एकदा सुरुवात कराल तर प्रत्येक वेळेला, प्रत्येक दिवशी त्या गोष्टी तुम्हाला त्रास देणार आहेत, जे विचार तुम्ही दाबून ठेवलेत. त्यामुळे जे वाटतंय ना ते सगळं एकदा बाहेर काढा. चांगलं वाटत असेल, वाईट वाटत असेल, रडावंसं वाटत असेल, आदळआपट करावीशी वाटत असेल, जे काही वाटतंय ते सगळं मनातून एकदा बाहेर काढा. थोडं रिलॅक्स वाटेल. मला माहिती आहे की इतकं प्रॅक्टिकली सोपं नसतं एखाद्या गोष्टीसाठी ज्याच्यासाठी तुम्ही इतकी वर्ष मेहनत घेतली आहे आणि ती गोष्ट ज्यावेळेला तुमच्या हातात येता येता निसटते त्यावेळेला त्याच्यावरती कसं रिॲक्ट व्हावं, म्हणजे रडणं याच्याशिवाय दुसरा काही पर्याय दिसत नसतो. पण ते किती कालावधीसाठी रडायचं हे सुद्धा आपल्याला ठरवता आलं पाहिजे. आणि लक्षात ठेवा की ज्या दिवसातून तुम्ही आज जात आहात, आज जे विजेते आहेत, जे गुलाल उधळत आहेत, ते सुद्धा एक दिवस या दिवसातून गेलेले आहेत. त्यांनी परत एकदा मेहनत घेतली आहे, त्यांनी परत एकदा स्वतःवरती काम केले, त्यांनी स्वतःच्या चुका सुधारल्यात आणि म्हणून आज त्यांना तो गुलाल लागलेला आहे. आणि म्हणून जर तुम्ही त्या गुलालाच्याच प्रतीक्षेत असाल किंवा तुम्हाला काहीही करून तेच करायचं असेल, देन तुम्हाला आत्ता हा विचार करण्याची योग्य वेळ आहे की मला रडत राहायचं आहे कायम वर्षभर, की मला एक संधी स्वतःला द्यायची आहे आणि त्याच्यासाठी मला आत्ताच व्यक्त व्हायचं आहे. तुमच्यासाठी कमेंट बॉक्स रिकामा आहे. तुम्ही इथेही व्यक्त होऊ शकता. तुम्ही तुमच्या फ्रेंड्सजवळ, तुमच्या फॅमिलीजवळ कोणासोबतही बोला. फक्त एक रिक्वेस्ट मी तुम्हाला नक्की करेन की जी फॅमिली, जे तुमचे आई वडील, तुमचे पॅरेंट्स, मे बी तुमचा भाऊ बहीण, जे कोण तुम्हाला तुमच्या शिक्षणाच्या बाबतीत हेल्प करतायत किंवा तुम्ही शिकावं म्हणून ज्यांचा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट आहे, तो फायनान्शियल असेल, तो मे बी मानसिक असेल, कुठल्याही प्रकारचा, तर त्यांच्यासोबत बोलताना तुमचं फ्रस्ट्रेशन बाहेर नका येऊ देऊ. म्हणजेच त्यांच्यासोबत तुम्ही व्यक्त व्हा, त्यांच्याजवळ बोला, त्यांच्याजवळ रडा, पण त्यांच्यावरती आरडाओरडा नका करू. कारण त्या लोकांना जे वाटतं ती तुमची खरी काळजी असते. त्यांना तुमच्याबद्दलची काळजी वाटते म्हणून ते लोक तुम्हाला बोलत असतात, विचारत असतात. हां, आता जे लोक तुम्हाला जाणून बुजून त्रास देण्यासाठी अशा प्रकारचे प्रश्न विचारत असतील, अशा लोकांपासून दूरच राहा. अशा लोकांना ना तुम्हाला उत्तर देण्याची गरज आहे, ना अशा लोकांसोबत तुम्ही वाद घालण्याची गरज आहे. आणि बऱ्याचदा असंही होतं की तुमच्यापैकी बरेच जण असे असतील जे तर राज्यसेवेची तयारीसुद्धा करत नाहीत. त्यांचं कंबाईन हे एकच ड्रीम असेल किंवा सरळ सेवा हे एकच ड्रीम असेल, पण जेव्हा कुठलाही रिझल्ट येतो त्यावेळेला या गोष्टी फेस कराव्याच लागतात. कारण रिझल्ट आला की ज्यांना माहिती नाही आहे की MPSCतून कुठल्या एक्झाम कशा घेतल्या जातात आणि कुठल्या प्रकारची पोस्ट कुठल्या एक्झाममधून मिळते, तर ते लोक तुम्हाला प्रश्न विचारणार आणि ते प्रश्न तुम्हाला कुठेतरी हा त्रास देणार की काय उत्तर द्यावं, मला विचारलं जाते, मग माझं कधी होणार, हा एक प्रश्न असणार. पण आत्ता सध्या जर या जगातलं कुठलाही, म्हणजे कुठलीही व्यक्ती तुमच्यासोबत उभी नसेल तर आत्ता गरज आहे तुम्ही स्वतःसोबत उभं राहण्याची. कारण नेहमी लक्षात ठेवायचं की ज्यावेळेला पण एकटं वाटतंय, जेव्हा पण असं वाटतं की माझ्यासोबत कोणी नाही आहे, उठायचं, आरशासमोर उभं राहायचं आणि स्वतःला एकच सांगायचं की ही समोरची जी व्यक्ती आहे ती तुझ्यासोबत आहे आणि तुला दुसऱ्या कोणाच्याही आधाराची गरज नाही आहे. माझ्यासाठी मी एकटी इनफ आहे, मोर दॅन इनफ आहे. स्वतःला तो कॉन्फिडन्स देण्याचा प्रयत्न करा.
मी अजूनही सांगते, रडावंसं वाटतंय, मनसोक्त रडा. स्वतःच्या भावना दाबून ठेवू नका, कारण जेव्हा त्या बाहेर येतील तेव्हाच तुम्ही काहीतरी नवीन करण्याचा विचार करू शकाल. ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या सगळ्यांचं खूप 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 अभिनंदन. आणि ज्यांना यशाने थोड्याफार फरकाने हुलकावणी दिलेली आहे त्यांना मी इतकंच म्हणेन की हां, लढाई मोठी आहे, पण ती जर लढायची तर शस्त्र खाली ठेवून चालणार नाही. आणि म्हणूनच पुढच्या लढाईसाठी तयार व्हा. जसं मी यापूर्वी पण म्हटले की जे जिंकतात, जे विजयी होतात, ज्यांचं सिलेक्शन होतं त्यांचा तर सगळीकडे गाजावाजा असतो. पण जे खरंच या फेजमधून जात आहेत त्यांना कुठेतरी असं वाटतं की कोणीतरी असावं डिरेक्टली इनडिरेक्टली मला असं म्हणणार की नाही मी करू शकेन. कदाचित हा एक व्हिडिओ तुमच्यासाठी तो आधार बनून येऊ शकतो. आय डोंट नो, कारण मी बरेच विद्यार्थी असे पाहिले जे या फेजमधून जात असताना एखादा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप आणि खूप आधार देणारा ठरू शकतो. तसाच जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी थोडाफार आधार देणारा ठरला तर मला नक्कीच आनंद होईल. आय होप मला जे बोलायचं होतं ते तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल. जे विद्यार्थी त्या प्रवाहात नाही आहेत किंवा या पास नापासमध्ये त्यांचा काही संबंध नव्हता, ते पुढच्या परीक्षेची तयारी करतात, त्यांनीसुद्धा या गोष्टीचं भान ठेवा की हा प्रवास एवढा छोटा आणि लगेच संपणारा नाही आहे. याच्यामध्ये खूप मोठा त्याग असतो, खूप संयम ठेवून लढावं लागतं, ते सातत्य टिकवणं फार गरजेचं असतं आणि तितकंच ते कठीणसुद्धा असतं. तर ही पूर्ण प्रोसेस जर आपल्याला कंप्लीट करायची तर या सगळ्या खाच खळग्यातून तुम्हाला जावं लागणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही मेंटली, इमोशनली, फिनॅन्शियली, प्रत्येक गोष्टीने, फिजिकलीसुद्धा प्रिपेअर असायला पाहिजे. जर हा विचार तुम्हाला पटला असेल तर तुमचे जे इतर फ्रेंड्स आहेत ज्यांना आज थोडंफार लो फील होत असेल त्यांच्यासोबत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता, व्हिडिओला लाईक करू शकता. आणि जसं मी सांगितलं की व्यक्त होण्यासाठी हा व्हिडिओ हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी ओपन आहे. सो कमेंटमध्ये तुम्ही तुमचं मत जे आहे किंवा तुमच्या फिलिंग्स ज्या आहेत तर तुम्ही डेफिनेटली शेअर करू शकता. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.